आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। इथल्या वेदांत हॉटेल लिलाव प्रक्रियेतून अद्याप संजय शिरसाट बाहेर पडलेले नाहीयेत। शिरसाट यांच्या मुलांना अद्याप प्रशासनाला लिलावातनं बाहेर पडत असल्याचं पत्र दिलेलं नाहीये। 102 कोटींचं हॉटेल 64 कोटींना खरेदी केल्याचा आरोप शिरसाटांवरती झालेला होता। मात्र या लिलाव प्रक्रियेतनं बाहेर पडण्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरही केलेलं होतं। आता आज विट्स हॉटेल लिलावामध्ये निश्चित झालेल्या रकमेपैकी 25% रक्कम भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दिली आहे। मात्र अद्याप संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी लिलावातनं माघार घेतलेली नाहीये। तर विट्स हॉटेल लिलावातनं शिरसाट माघार कधी घेणार? सिद्धांत शिरसाट आज शेवटच्या दिवशी लिलावातनं माघार घेणार का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? कधी या लिलावातनं माघार कोण घेणार या संदर्भातली उत्सुकता कायम आहे? प्रज्ञा, नक्कीच जेवढी उत्सुकता या सगळ्या गोष्टीची आहे त्याची तेवढी चर्चा देखील झाली होती। कारण आपण बघितलं तर संजय शिरसाट हे मंत्री आहे आणि त्यांच्या मुलाला 110 कोटी रुपयाचं हॉटेल 64 कोटी रुपयात कसं मिळतं आणि ते 64 कोटी रुपये एवढे पैसे आमदारांचा किंवा मंत्र्यांचा मुलगा कुठून आणतो, असे प्रश्न सगळे उपस्थित झाले होते। आणि या सगळ्या आरोपानंतर शेवटी संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रक्रियेतून माझा मुलगा आणि त्याचे पार्टनर बाहेर पडणार आहे आणि या लिलावात आम्ही सहभाग घेणार नाही असं घोषणा केली होती। मात्र आता ह्या सगळ्या गोष्टीला बराच दिवस उलटलेला आहे आणि ज्या पद्धतीने या लिलावाची अटी आणि शर्ती होत्या त्यानुसार 1 महिन्यात 25% रक्कम भरणं हे ज्या कंपनीने लिलावात जिंकलेलं आहे किंवा जी त्याने खरेदी केली आहे त्यांना हे 1 महिन्यात 25% रक्कम भरणे बंधनकारक आहे। आणि या सगळ्या 1 महिन्याचा कालावधी आज संपतोय, आजचा शेवटचा दिवस आहे। मात्र असं असताना देखील संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी अजूनही या सगळ्या लिलावातून माघार घेतलेली नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेली आहे। त्यामुळे आजचा हा शेवटचा दिवस आहे। आज हे सिद्धांत शिरसाट हे या सगळ्या प्रक्रियेतून माघार घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे। विशेष म्हणजे जर त्यांनी माघार घेतली नाही तरी ह्या सगळा हा जो लिलाव आहे तो कायदेशीररित्या रद्द होणार आहे। जर ज्या कंपनी या लिलाव जिंकला आहे आणि कंपनीने ज्या हे सगळं हॉटेल खरेदी केलंय त्याने आज हे शेवटच्या दिवशी ते खरेदी म्हणजे त्याची 25% रक्कम भरणं बंधनकारक आहे किंवा त्यातून बाहेर पडणं हे आहे। अन्यथा ह्या दोन्ही गोष्टी झाल्या नाही तर हा लिलाव जो आहे तर रद्द होणार आहे। त्यामुळे आज या शेवटच्या दिवशी सिद्धांत शिरसाट यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि ज्या पद्धतीने संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की आपण या लिलावातून बाहेर पडतो, मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये। आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर सिद्धांत शिरसाट यांनी आज लिलावातून माघार घेतली तर त्यांनी जी अनामत रक्कम 20 लाख रुपये भरली होती ती त्यांना मिळणार नाही। कारण या लिलावाच्या अटी आणि शर्ती तशा असतात की जेव्हा ऐन वेळेवर तुम्ही लिलावातून बाहेर पडताल किंवा ती खरेदी केल्यानंतर तुम्ही हे विकत घेणार नसल्याचं सांगणार तर त्यावेळी ती अनामत रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही, हे आधीच या नियमात होतं। त्यामुळे 20 लाखांवर जे आहे तर सिद्धांत शिरसाट यांना पाणी सोडावं लागणार आहे। त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण राज्यभरात या सगळ्या विट्स हॉटेलच्या खरेदीची चर्चा झाली होती, शिरसाट यांच्यावर टीका झाली होती। त्यामुळे आजचा हा दिवस महत्वाचा असणार आहे या सगळ्या प्रकाराने। नक्कीच, त्यामुळे काय निर्णय घेतला जातो हे पाहणं अर्थातच औत्सुक्याचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।